हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता मी माझ्यासाठी दूध ठेवलं गरम करण्यासाठी, कारण मी आज दूध पिणार आहे. मग ते तू काय चहा पिती, दूध नाही पीत, त्याच्यामुळे आता मी दूध सुरू केले परत. आधी पित होते जेव्हा दीदी प्यायच्या, डिलेवरीच्या आधी काना पोटात होतं तेव्हा, तर त्यांच्यासोबत प्यायचे. त्या माहेरी गेल्या, मी बी सोडून दिलं होतं कारण मला दूध एवढं आवडत नाही त्यामुळं. पण आता पिते मी. तर सोबतच मी भाजीची पण तयारी करते. आज मला भरलं वांगं बनवायचं आहे, तर वांगी चिरून घेतले इथं आणि पाण्यात टाकले कारण काळे होत नाही मग ते. आणि आमचे हे पण आज खूपच लवकर उठली. हे बघा, लवकर उठले आणि रील्स बघायला लागले. गुड मॉर्निंग. राग आला वाटतं आमच्या यांना खूपच. गुड मॉर्निंग तर म्हणा. काय भाव खाते? गुड मॉर्निंग. हां असं. सबस्क्रायबर्सला गुड मॉर्निंग तुला. हा का? बर बर, ठीक आहे, काय हरकत नाही. माझं सोंग आणू नका. मी जसं करते तसंच करायचं आहे लगेच. सोंगाचं कोणी सोंग आणतं? काय म्हणले? बर, परत मला काही म्हणा, मग सांगते मी तुम्हाला. पहिल्यांदाच काय म्हणत नाही तर परत विषयच नाही. लई शायनिंग वर राहिली कॅमेऱ्यावर. कॅमेरा बंद झाल्यावर मी यांना दाखवून देईल. तर इथे मसाला वगैरे बनवून घेतला आहे, वांग्यात मसाला पण भरला आहे. आता हे वांगे परतून घेते आणि मग हा मसाला टाकते. दीदींना काय वांगं चालत नाही, म्हणजे तसं तर त्या खाता, पण आता डिलिव्हरीनंतर त्या खात नाही आहे. कारण नाही सांगत सीझर झाल्यानंतर वांगं आणि गवारीच्या शेंगा खायला नाही लावत. तर नंतर खाल्लेलं चालतं काही दिवस झाल्यानंतर, पण अजून तरी त्या खात नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवते. इकडं इलास्टिक लिमिट वाढवायचं काम चालू आहे. कानाची ही म्हणजे काना 5 दिवसाचा होता तेव्हा हे कपडे घेतले होते. आता त्याला ते फिट होते ना, तर हे त्याचं इलास्टिक लिमिट वाढवू राहिले. ते इलास्टिक ऋतू नाही म्हणून. रिवा म्हणजे आमच्या घरचं डायरेक्ट CID युनिट आहे. आली का सगळीकडं पात्र राहते काय घ्यायचंय काय नाही. तेव्हा आता खुळखुळा घेऊन पळाली. आत्यानं बा जुगाड केला. हे हातात धरून बसले होते, आत्याने इथं चाटकून दिली म्हणजे इलास्टिक वाढून जाईल. आत्यानं बा जुगाड केलाय. धरून बसूस तर डायरेक्ट आटकून जाईल. गुड मॉर्निंग. त्याची मम्मी काढायला लागली. अगो बॅ का रे? रिवा दर वाप घ्यायची. चाल चाल, हा ग चाल. बर नाही घ्यायची. तर गाईस तब्बल 2 वर्षानंतर आम्हाला आज मुहूर्त आला आहे. आम्हाला आज जायचं आहे मॅरेज रजिस्ट्रेशन करायला. त्या दिवशी तर फॉर्म आणला होता, पण तो अजून तसाच आहे. तर त्याच्यावर आम्ही काही प्रोसेस केलीच नाही आहे, तसंच आहे तो अजून. तर आज आम्ही दोघं जातो आहे मॅरेज रजिस्ट्रेशन करायला. आणि लवकरच आम्हाला कानाचं जावळ पण काढायचं आहे, तर त्याची पण थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर चला पटपट आवरून घेते आणि जातो आम्ही दोघं. चला रेडी झाले मी. आता येवलेला जायचं आहे. 2-3 कामं येवल्यात. आता थोडीशी शॉपिंग करायची आहे, मॅरेज रजिस्ट्रेशन, बरंच काय. सो चलो. आम्ही ना गाडीत बसलो आणि मग आठवलं की मॅरेज रजिस्ट्रेशनचा फॉर्मच इथं राहिला. आता परत फॉर्म घ्यायला लागले. फॉर्म राहिल्यावर म्हणजे बघा, मॅरेज रजिस्ट्रेशन करायला चाललो आणि फॉर्मच घरी विसरून चाललो. कायच रजिस्टर होणार आमचं मॅरेज. आता कसं झालं? आपण काहीच करायला नाही भाऊ. व्हिडिओ आणू नका, व्हिडिओ काढ. काय सुरुवात श्रुतीने केली आहे खरं. आम्ही चाललोय मॅरेज रजिस्ट्रेशन करायला आणि
झोपाच्या गोण्यावर आहे. दीदी उठून आली तिकडून म्हणून मम्मी म्हणली तिला झोपाच्या गोण्या भरून राहिल्या. आजारी येते आराम करायला आलेली आहे ती. ते जाऊ दे, तुमचं भांडण चालू द्या. आमचं म्हटलं कॅमेरावर आम्ही भांडण नाही करत. हो पण ब्रो तुमची बाजू ह्या वेळेसची. नाही बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे. ते तिकडून नवीन जोडपं आलं तर आम्हाला नाही करायचं, आमचे लय भांडणं झाली. नवीन जोडपं दिसलं दिसलं ना मकाच्या दिसलं. नवीन जोडपं तुम्हाला म्हणायला पाहिजे दोघांना. नवीन जोडपं तर तुम्हाला दोघांना म्हणायला आम्हाला नाही पाहिजे. करायचं आता, आमचे लय भांडणं. गाईज आम्ही येवल्याला निघालो होतो 12 वाजता. 1 तास झाला. आम्ही 10 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि आता आम्ही इथपर्यंत येऊन थांबलोय. आम्ही तरी चुकीच्या लेनमध्ये दिसत असलो तरी आम्ही पण अशी कोपऱ्याने गाडी काढीत आलोय. आमच्या मॅरेज रजिस्ट्रेशन मध्ये खूपच सगळे अडथळे गेले 2 वर्षापासून होते, पण आज कुठंतरी मुहूर्त भेटला तर आज पण अडथळेच अडथळा. संकेत देतोय मला थांबून घे नको, पण मला करायचंच आहे. फायनली आम्ही आलोय. एवढी सगळी ट्रॅफिक वर मात करून. सोनाला आहे ना करायचंच नव्हतं बरं का मॅरेज रजिस्ट्रेशन, म्हणून ते मागं थांबले होते. फायनली गाईज या माणसाचं नाव लागलंय माझ्या पुढं. या माणसाचं म्हणून राहिली ती, लाज वाटते का? फायनली गाईज माझ्या नवऱ्याचं नाव माझ्या पुढे लागलंय. ते पण का बरं होतंय, यांचं नवीन लग्न झालेलं आहे म्हणून यांच्याबरोबर हे काढायला आलेलं. त्यांना विचार बरं, त्यांना कोणी आणलं? नवीन लग्न होऊन 1 वर्ष होत आलं. अहो मग बरोबर आहे ना. मग मी काय म्हणते, आपला तुम्ही घेऊन आले का? मी काय म्हणते तुम्ही नका लेट विचार मी काय म्हणते आपल्याला धोका कोण दिला? आमचं झालं बी. आणि मग आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. झालं पण आलं नाही. अटकलं काय कुठे रिजेक्ट मार. नाही आलं नाही अजून माझं. तर दादांना मला एक गिफ्ट द्यायचं आहे, कारण सगळ्यांचे गिफ्ट झालेले, फक्त दादा राहिले. तर मी काहीतरी एक डोक्यात ठेवलं होतं की हे गिफ्ट देऊ. तर आज मी ते गिफ्ट घ्यायला चालले. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी काय गिफ्ट घेते. तर गाईज गिफ्ट तर घेऊन झालेलं आहे आणि आता ते रॅप करावं लागणार आहे. रॅप तर नाही करून दिले त्यांनी, त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल. तर आधी ते रॅप करावं लागणार आहे. तोपर्यंत आता तिकडं मॅरेज रजिस्ट्रेशनचे काय कामं आहे ते करू देतो पहिले. तर गाईज गिफ्ट तर घेऊन झालेलं आहे आणि आता ते रॅप करावं लागणार आहे. रॅप तर नाही करून दिले त्यांनी, त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल. तर आधी ते रॅप करावं लागणार आहे. तोपर्यंत आता तिकडं मॅरेज रजिस्ट्रेशनचे काय कामं आहे ते करू देतो पहिले. फायनली मॅरेज रजिस्टर करून आम्ही घरी आलो. त्यांनी नवीन दिवा आणलाय तुळशीत ठेवायला, कारण तुळस इथं काळी होऊन जायची इथे दिवा ठेवला तर. पण हे लई छान दिसतंय, एकदम जसा लॅम्प लावला असं दिसतंय, मस्त वाटतंय. आता तुळस काळी निवायची. हा तुळस काळी ना. हा किती छान वाटतंय. मामाच तिथं आणला होता आणि तसं मला चाललं होतं. हा मामाच म्हणे मी तुम्हाला घेऊन देईन, पण मामाला दे भेटला नाही वाटतं त्यांना तेव्हा दिवाळीच्या वेळेस घेतला त्यांनी. छान आहे. पुढं असं तिला बाहेर मार